कोकणातला दिवस सुरू करायचा आणि तोही एखाद्या अस्सल कोणत्याही नाश्त्याशिवाय, असं कसं बरं? आजच्या दिवसाची सुरुवात झाली गरमागरम मऊसूत घावणे. तर आमच्या मावशीने मस्तपैकी घावण्यांचा बेत केला. तांदळाच्या पिठापासून बनणारा हा साधा पण तितकाच स्वादिष्ट कोकणी पदार्थ वरून अगदी साधा वाटला तरी नारळाची चटणी किंवा एखाद्या रस्स्याबरोबर खाल्लं की त्याची मजा औरच असते. आणि असा मस्त नाश्ता करून आम्ही निघालो आजच्या पुढच्या ठिकाणी. कोकणात प्रवास करताना डेस्टिनेशनपेक्षा रस्त्यातला प्रवासच जास्त सुंदर वाटतो. दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडं, शांत रस्ते आणि आजूबाजूचा हा निवांत निसर्ग. असं वाटतं की थोडा वेळ इथेच थांबावं. पण आज आम्ही निघालो होतो एका अतिशय खास आणि ऐतिहासिक ठिकाणी. या ठिकाणात प्रवेश करताच सर्वात आधी दर्शन होतं ते म्हणजे गोमातेचे. इथली गोशाळा पाहताच वातावरणातला एक वेगळा शांतपणा जाणवतो. मंदिरात जाण्याआधी गोमातेचं दर्शन झालं आणि खरंच त्या क्षणी मनात एक वेगळीच प्रसन्नता आली. नमस्कार, आज मी आली आहे चिपळूणमधील परशुराम मंदिरात. मंदिराच्या परिसरात येताच लक्ष वेधून घेतो हा सुंदर दीपस्तंभ. जुन्या मंदिरांच्या वास्तूची आणि परंपरेची आठवण करून देणारा हा परिसर खरंच खूप सुंदर होता. श्री क्षेत्र परशुराम हे चिपळूणपासून काही अंतरावर असलेलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे आणि पौराणिक मान्यतेनुसार हे ठिकाण भगवान परशुरामांची तपोभूमी मानलं जातं. हा लालसर चिऱ्याचा दगड जुन्या कोकणी वास्तुकलेची खास ओळखच वाटतो. आणि मंदिराच्या आत प्रवेश करतात सर्वात आधी दर्शन होतं श्री हनुमानांचं. प्रवास करून मंदिरात आल्यानंतर ही मूर्ती पाहताच मन अगदी स्थिर झाल्यासारखं वाटतं. थोडा वेळ इथे थांबून दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढे मुख्य मंदिराकडे गेलो. आणि मग मी आले श्री परशुराम मंदिरात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास परवानगी नसल्यामुळे तुम्हाला आतले दर्शनाचे शॉट्स दाखवता येणार नाहीत. पण इथलं वातावरण मात्र शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं होतं. मुख्य मंदिरात परशुरामांसोबत ब्रह्मा आणि महेश यांच्याशी संबंधित मूर्तींची परंपरा असल्याचा उल्लेख आढळतो. आणि मंदिराबाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा या सुंदर वास्तूकडे पाहिलं. लालसर चिऱ्याचा दगड, जुन्या बांधकामाची शैली आणि आजूबाजूची हिरवाई. कोकणातली मंदिरं इतकी खास का वाटतात याचं उत्तर हेच आहे. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूलाच आहे सुंदर असं रेणुका मातेचं मंदिर. रेणुका माता या भगवान परशुरामांच्या मातोश्री मानल्या जातात. त्यामुळे संपूर्ण तीर्थक्षेत्रात रेणुका मातेचंही विशेष स्थान आहे. आम्ही इथे रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि मी रेणुका मातेची ओटी भरली. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता, कारण अशा ठिकाणी गेल्यावर फक्त मंदिर पाहून परतायचं नसतं, तर त्या ठिकाणची श्रद्धा आणि परंपराही अनुभवायची असते. आणि पुढे आम्ही आलो या सुंदर अशा तलावाजवळ. या तलावाचं नाव बाणगंगा तलाव असल्याचा उल्लेख आढळतो. पौराणिक मान्यतेनुसार भगवान परशुरामांनी जमिनीत 5 बाण मारल्यानंतर या ठिकाणी जलस्तोत्र निर्माण झाला अशी कथा सांगितली जाते. म्हणून या तलावालाही या तीर्थक्षेत्राच्या इतिहासात आणि श्रद्धेत एक खास स्थान आहे. या तलावातील सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथली कासवं. पाण्यामध्ये शांत फिरणारी ही कासवं पाहण्यात आम्ही सगळेच रमलो होतो. आणि माझ्या मुलीला तर त्यांना बघण्यामध्ये खूप मजा येत होती. कधी कधी प्रवासात मोठमोठे स्पॉट्स लक्षात राहत नाहीत, पण एखाद्या छोट्याशा तलावाजवळ मुलांसोबत घालवलेले असे काही क्षण मात्र लक्षात राहतात. त्यानंतर मंदिराच्या परिसरातच आम्हाला दर्शन झालं श्री सिद्धिविनायक बाप्पाचं. या संपूर्ण मंदिर परिसरात परशुराम मंदिरासोबत रेणुका माता आणि गणपतीचीही स्वतंत्र देवस्थानं आहेत. तुम्हाला इथे राहण्यासाठी भक्त निवासाची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे चिपळूणला येताना परशुराम मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही हा पर्याय नक्की लक्षात ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तुमचे फीडबॅक सांगा.
आणि हो, लाईफ लिटिल वाईब्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.